अभंगाच्या चिंतनाकडे वळण्यापूर्वी, अभंगाचा थोडक्यात भावाचं सांगितलं, अभंगाच्या चिंतनाकडे वळण्यापूर्वी मागणारे बघा, ज्यावेळेस एखादी गोष्ट मागतो आणि देणारा देतो त्यावेळेस मागणारा चतुर पाहिजे आणि देणारा सामर्थ्यवान पाहिजे. मागणारा सुद्धा आता कोणाला काय मागावं ते कळत नाही, नेमकं कधी आणि काय मागावं. जर एखाद्याला आता देव प्रसन्न झाला, समजा कीर्तनानं घरी गेली आणि देव बोलला, आता स्वप्नात आला आपल्या, बोल आता तुला काय पाहिजे. आपण देवाला डायरेक्टली सगळ्या गोष्टी मागतो, होय नवं सगळं 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 आता सगळं सांगत बसत नाही, सगळ्या गोष्टी मागत बसतो देवाला. पण चतुर भक्त जो आहे का, चतुर भक्त तो देवाला दुसरे नाशिवंत गोष्टी देवाकडे मागत नाही. बघा एक बाई, एक दोघ जण नवरा बायको होते आणि त्यांचा प्रपंच चांगला सुखाचा चाललेला होता. आणि त्या सुखाच्या प्रपंचामध्ये नवरा बिचारा साधा बोळा होता, माळावर जायचा, पेंढर राखायचा, शेरड राखायचा, शेळ्या पेंढ्या राखून आपल्या प्रपंचाची गुजराण त्यांची चाललेली असायची. मग आता करायचं काय, दिवसभर वनवन 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 फिरला, शेरड राखली, मेंढर राखली, सगळे जनावराला पाणी पाजलं, पण त्याला एक चांगली सवय होती बघा. आता कुणीला काय मागावं ते करणं हे सांगता दृष्टांत लक्ष द्या, सिद्धांताने दृष्टांताकडे लक्ष द्या. कुणाला नेमकं कधी काय मागावं ते लक्षात येत नाही. मग आता त्यांनी तेवढ्यात त्याला काय झालं, दिवसभर फिरून फिरून दमला आणि त्याचा एक आवडीचा विषय होता, तो म्हणजे तंबाखू. तंबाखू होती पण तंबाखूच्या पिशवीत चुन्याची डबीच नव्हती. आता चुन्याची डबी म्हणलं, आता कोण सगळ्यात पोळा देव महादेव, पण अखंड मुखामध्ये त्या बिचाऱ्याच्या नामस्मरण, श्रीराम श्रीराम महादेव महादेव शिव शिव शंकर शिव 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 सारखं त्याच्या तोंडामध्ये चालू असायचं. भगवंताचं नामस्मरण अखंड त्या मुखामध्ये चालू असायचं. तेवढ्या महादेव पुढे प्रकट झाले. महादेवने म्हटले, महादेव बोल वाटतं तुला काय पाहिजे. तेव्हा काय चमत्कार आहे, मी तुमचं नाव घ्यायला तुम्ही गाईला गाठ पडले, द्या काढा चुना. कुणाला, शंकराला. आता देवाला चुना काढल्या, देव म्हणला देवाला द्यायला पदर नाही, बोला बोला, देवाला द्यायला पदर नाही. हा, देणारा सामर्थ्यवान आहे, पण देणाऱ्याची जोळी कशी आहे, फाटके फाटकी जोळी. आता देणारा समर्थ आहे, पण मागणाऱ्यांना काय मागितलं, देव म्हणला तसं. देवाने लगेच चुन्याची मोठी रट्ट दिली, त्यात मस्तपैकी फ्रेश चुना भरून दिला चांगला. तर चुना दिला, त्याने डबी घेतली, मस्तपैकी तंबाखू लावला, तंबाखू खाल्ली, एक किडा टाकला तोंडात, डबी खिशात घातली पिशवीमध्ये आणि निवांत घरी आला. बायको म्हणली, का हो पुढे गेले इतका उशीर, दररोजचा दिवस मावताना घरी येतं, आज पाक करूच पडलं. त्याचं काय झालं, हिरवत हिरवत बसलो आणि असंच देवाच्या, आता त्याला देवाचा नाद होता, भजन म्हणत बसला की एका कोपऱ्यात शिरड लोकांच्या जाणार, ही बिचारा भजन म्हणत बसायचं, काय करायचं. आता घरी आला, बायको बोलली, एक काम करा, हातोडा पाय धुवून घ्या, चहा ठेवते मी, कपडे काढा आणि कुठे लाडकावा. त्याने बिचारीने कपडे काढले, कुठे लाडकला, अडकवले आणि वॉशरूम मध्ये गेला. आता बाथरूम मध्ये गेला, ते हातपाय धुतलं, पण बायकांना एक सवय असते बघा, आपल्या नवऱ्याचं तिचं बघा अनुभव, बिचारीने नवऱ्याचं खिशात चापसलं. आता खिशात चापसलं, पण त्या खिशामध्ये तिला नेहमीपेक्षा डबीपेक्षा दररोज याची प्लॅस्टिकची चुलीची डबी असते, आज एकदम चांदीची कलरची डबी दिसायला लागली. ती डबी नव्हती, एवढी नव्हती, अशी चांगली मोठी डबी होती. तिने बघितली डबी, काढली, डबी चुनाय, चुन्याच्या तिला पिवळसर दिसलं थोडस, त्यात होती अंगठी सोन्याची. काय होती, काय होती, आता त्यात देऊन आहे का, काय होती. आता त्या अंगठीत तिनं काय केलं, ते भाऊ अंगठी, तिने इकडे इकडे बघितलं, पटकन अंगठी काढली, सुटली, बघितली तर पिवळी हटोळ अंगठी 5 तोळ्याची. किती, पंचमत्कार या अंगठीवर नव्हता. एक अंगठी काढली की दुसरी अंगठी लगेच तयार, 5
5 तोळ्याच्या अंगठ्या किती झाल्या आता 2 झाले. आता 2 झाल्या. दुसरी काढली, तिला लुटली, काढून विस्तरून विस्तरून नीट टाकून लगेच तिसरी अंगठी टाकली. अयो म्हणजे काय अंगठी काढली, तिसरी चौथी पाचवी बघता बघता असा डिक्स असला सोन्याच्या प्युअर. कशाच्या? सोन्याच्या अंगठी होती. आता महादेवाने दिलेली अंगठी साधी अंगठी होती. तिनं अंगठी घेतली, बघता बघता इकडे बघितलं, कुणी बघितलंय का मला, नवऱ्याकडे बघितलं, बरोबर झालं का आपल्या दोन? ते म्हणजे 1000 थांबा आंघोळ करा. तिनं सगळ्या अंगठ्या डबी घेतली, ठेवली, म्हणजे ही अंगठीच्या डबीच्या बाबाला आता मी देणार नाही. तिने सगळं झाकून ठेवलं. ती म्हटली काय हो, हे घ्या चहा. लगेच चहा मस्तपैकी दुधाचा छानपैकी चहा त्याला बनवून दिला. चहा बनवून दिला. तो म्हटला का ग आजलेच मूड मध्ये येतो? नाही तुम्हाला बसणार जायचंय का? म्हणजे जायचंय, जवळ बसणार. नवऱ्याला बसणारा लावलं, बिचारीने डबी घेतली. बघता 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 मग अशी एवढं डबुलच असलं होतं, आता एवढ्या अंगठ्या झाल्या. बघता बघता अशा पोटावर अंगठ्या काय झाल्या. तुम्हाला आता सोनं कसं आहे? 1,43,000. एक अंगठी 5 तोळ्याची. ठिक भरलं, ठिक ठिक अंगठ्याचं ठिक भरलं. बिचारीनं बघता बघता हे काही बघितलं, म्हणजे एक ठिक, दुसरं माळ्यावर गेली, चापचीनं दुसरं तिसरं 4 ठिकी भरली अंगठीची. किती? अयो म्हणजे आता एवढ्या अंगठी तुम्ही कोणाला देऊ? तिने लगेच पटकन धवलला फोन केला, म्हणजे ये दादा इकडे आपली घेऊन लगेच बुधवारच्या बाजारात अंगठ्या बुधवारच्या बाजारात गेल्या. तिने असं पुढं सवळा हाताला सवळ्यावर त्याचा ढिगच्या ढीग लावला. दुष्टानं लक्षात घ्या, ढिगच्या ढीग लावला आणि अंगठ्या घ्या अंगठ्या आरोळी होती. मारुतीच्या मंदिरापाशी पुढं लोक म्हटले कशाचे लोक तिकीट त्यांनी रस्त्यावर काय लागले. ओरिजिनल 5 तोळ्याची अंगठी चेक करून घ्यायची, स्वराच्या दुकानात जायचं, अंगठी चेक करायची, मगच घ्यायची. अंगठी चेक करायची आणि मगच घ्यायची. लोकांनी बघितलं जाऊन एकदम खरंच सोन्याची की अंगठ्या सगळी जुमडून आख्या अंगठ्या 15-20 मिनिटात आख्या अंगठ्या फिनिश. बाई गेली होती आपीनं आपल्या जवळच्या, येताना BMW मोठ्या 4 चाकी 4 व्हीलर मध्ये आली. बघता 2 दिवसात एका महिन्याच्या आत तर बंगला मोठा लट. तिची मैत्रिणी होती, ती अगोदर तर रोज कामाला जायची, नवरा शेड राखायचा आणि सोयाबीन काढायला लोकांना जायची. आता ही ना हिचं एकदम परिस्थिती सुधारलेली बघितली, म्हणजे होय ग ते मध्ये आमक्या आपण सोयाबीन काढा घेतलं, पण ती पाऊस ते जास्त बघ मध्ये, पण आपल्याला पुन्हा काढणं झालं नाही. ती त्याच्याकडे रोजगार अडकलाय म्हणली, पण ती तेवढं त्याचं राहिले. आता ते ओढून बी गेला, पण कमीत कमी त्याचं ते काढाय तरी मी ते बघून यावं पण राहिला जाऊन. कोण? मी नसते जा का माझी बघ म्हणली. आता काय म्हणली, आता 1760 मला बघ म्हणली. मी आता 5-5 एकर घ्यायची, शेजारी 5-5 एकर घ्यायची माझी ताकद आहे. तिनं बोलली तशी बोलायला आणि हिनं लगेच हिच्या मैत्रिणीला जळफळाट चालू झाला. म्हटली बघ मला एक सांग, तू इतकी एका एवढ्या कमीत कमी दिवसात कसं काय श्रीमंत, इतकी परिस्थिती तुझी कसं काय बदलली? तिनं सांगितलं अगं एक काम नाही करायचं, नवऱ्याला फक्त माझ्या देवाला, नवऱ्याला काय करायचं माझ्या देवाला. तिनं लगेच गेली, लगेच फोन आला, कुठं एवढं आहे की कुठं खाट्यात, काय करता? काय नाही, पाईपलाईन सांगतोय. नवरा लवकर या, काय काम आहे? अगं लवकर या. पटकन बाजून कापड बदलली, पटकन गाडीला किक मारली, म्हणलं आईला सासूकच कधी काय की चला बाबा लवकर. सासू नाही तर सासरा गचकला, बाई कुणी इतक्या तावात बोलवलंय तेव्हा आला. त्याने सगळं लावलं. लगेच फोन केला, हो सासरवाडी इकडचं पण सगळं काहीच नाही. म्हणलं हो ग का बोलवलं? तुझ्या सासर माहिती तर सगळे एकदम टकाटक ओके मध्ये, तू मला का बोललो फोन करू? ती म्हणते त्याचं काय नाही. आणि तुम्ही माझ्या कधी गेलता बा ह्याच्या आधी सप्त्यालाही? गेल्या वर्षी काल्याच्या प्रसादाला गेलो तुम्हाला तेवढा, पण अजून तर सप्ताह आठवड्यावर पण अजून काय तिकडे बिलकुल.
तिने घेतलं, म्हणली एक काम करा, जावा महादेवाजवळ जाऊन बसा. महादेवाला एकच मागायचं. काय मागायचं? चुन्याची डबी. काय मागायची? लोकांचं बघून मागायला लागली चुन्याची डबी, चुन्याची डबी. हा गेला आणि आता पाहिजे वेगळं बाबा म्हणला की दररोज आता मला वाटतं काय तर झालं असेल, काय तर मागत बिगल, पण काहीच नाही. डायरेक्ट चुन्याची डबी मागायला लागली. चुन्याची डबी मागायला त्याला लावलं, तो गेला मंदिरात बसला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. महादेव गोळे महादेव प्रसन्न झाले. महादेवाने बोल वागता काय पाहिजे तुला? महादेव प्रसन्न झाले. महादेवाने विचारलं काय पाहिजे तुला? आता महादेवाने विचारले ह्याला जागा. आपल्या बायकोने काय सांगितले? चुन्याची चुन्याची. आता महादेवाने विचारलं, त्याला पहिल्यांदा चुन्याची डबी दिली. त्याची परिस्थिती